नाही, जेव्हा आपली परिस्थिती नव्हती तेव्हा आपण विक्रांतचे गुलाम झालो, मान्य आहे ना. पण हिने तर तुला कायमचाच नोकर करून ठेवलंय. मालती मॅडम, काय बोलताय तुम्ही? हो, असा विचार सुद्धा येणार नाही माझ्या मनात. इंद्रजित सरांचं स्थान माझ्यासाठी खूप मोठं आहे. हो, ते दिसतंय ना किती वरचं स्थान आहे ते. तसं असतं ना, का असं हमाल बनवलं नसतंच माझ्या लेकाला. आई काय बोलतेस तू? खरं तेच बोलतीये. मी तुला सांगितलं होतं ना, या पोरीला डोक्यावर बसून ठेवू नकोस. पण तुला माझं ऐकायचं नाहीये ना. आणि ह्या पोरीला कसली लाज शरम नाहीये. आई इनफ यार, तू फ्लो मध्ये ना खूप जास्त बोलतेस. राणीने मला काही करायला नाही सांगितलंय, मी स्वतः तिला हेल्प करत होतो. काय गरज आहे तुला आईच्या पुढे मागे करायची? ही सांगेल तर सगळं ऐकणार आहेस का तू? आज हिने तुला भांडी घासायला लावले, आता तू तिची ओझी उचलतोयस. आई बापाची पण सेवा करायला लावली तिने तुला. उद्या आणखी काहीतरी करायला लावेल. हिला तर काही लाज शरम नाहीच रे. पण तुला स्वतःचा स्वाभिमान काही आहे का नाही? कायचा गुलाम बनून राहतोयस? आई, नात्यात कोणी कोणाचं गुलाम नसतं. आमचं जे काही नातं आहे त्यात आम्ही कायम एकमेकांसोबत राहायचं ठरवलं. मी काय वागतोय, काय करतोय, माझी मलाच कळेन असं झालंय. मला ना आता माझाच राग येतोय. अजित, अरे नको एवढा त्रास करून घेऊ बाळा. सगळं ठीक होईल. त्रास होतोय आई. आबांचा विचार करून त्रास होतोय. त्यांच्यासाठी माझ्या तोंडून किती वाईट शब्द निघाले. त्यांना मी किती हिणवलं. आपण त्यांच्याशी किती वाईट वागलो आई. काय काम आहे तुमचं इथे? मला तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हात लावायची गरज नाही मला. वॉचमनचं काम भलतंच आवडलेलं दिसतंय. एका दिवसात तरबेज झालात की. हे सगळं आठवून आता मला माझा स्वतःचाच तिरस्कार वाटतोय. आणि मग ते विसरण्यासाठी बाटली आताच देते. हे बघ अजित, अरे एक चूक झाली म्हणून पुन्हा चूक करण्यात काय अर्थ आहे मला सांग बरं. चूक घडून गेली ना, तर ती सुधारायचा प्रयत्न करायला हीच खरी वेळ आहे बाळा. कळतंय का? कशी चूक सुधारू आई? मी त्यांच्या पुढे कुठल्या तोंडाने जाऊ? हे बघ बाळा, पाणी गढूळ झालं की नाही, त्याला निवळायला वेळ जावा लागतो. पण तोपर्यंत आपण आपले प्रयत्न नाही थांबवायचे. तू प्रयत्न करत राहा, मग बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल. हे जोपर्यंत माझ्या आयुष्यात बाबा नव्हते ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. आता बाबा नाही येत ना, हे पचवायला जड जाते. अजित, अरे लहानपणापासून मी तुला आईचं बाबांचं दोघांचं प्रेम दिलं रे. मला असं वाटायचं तुला तुझ्या वडिलांची कधीच आठवण येणार नाही. पण आज तुझी ही सगळी अवस्था बघून मला असं वाटतं मी हारले, मी कमी पडले रे. नाही आई, असं काय नाहीये. तू खूप माया लावलीस आम्हाला, खूप प्रेम दिलं, माझ्यावर प्रेम केलंस. पण आम्हीच तुझा मान सन्मान ठेवला नाही आई. तुझ्या प्रेमाची कदर केली नाही. खरंच सॉरी आई, मनापासून सॉरी आई. राणी नसती तर आज मी जिवंतच नसतो आहे. तिने जर माझ्यासाठी जीवदान मागायचं ठरवलं नसतं तर मी आज तुझ्यासमोर उभा नसतो. तुला कळतंय का? ती जर माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकते तर तिच्या पुस्तकांचं ओझं मी का नाही उचलू शकत? कारण तुला सवय नाही यायची. ही अशी कामं तू आधी कधीच केली नाहीयेस. अशा तर बऱ्याचशा गोष्टी मी आयुष्यात पहिल्यांदाच केल्या आहेत आणि त्याही फक्त राणीमुळे. जर मी त्या केल्या नसत्या ना, मला त्यातली गंमत कधी कळलीच नसती. ही सगळी गंमत वाटते तुला इंद्रा? जबाबदारी वाटते. आई तूच मला सांग, जेव्हा आपण एखाद्यासाठी एफर्ट्स घेतो आणि समोरची व्यक्ती त्या एफर्टची व्हॅल्यू नाही करत तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. राणीने आपल्यासाठी, आपल्या घरासाठी एवढे एफर्ट्स घेतले, अजूनही घेते.
मग आपण तिच्या एफर्ट्सची व्हॅल्यू नाही करायला पाहिजे? आपण तिच्या पाठीशी नाही उभं राहायला पाहिजे का? अरे पण आई, तू माझं पूर्ण ऐकून घे. त्या क्लायंटला राणीने किती व्यवस्थित कन्व्हिन्स केलं, जे कदाचित मलाही नसतं जमलं. आई, जे मला नसतं जमलं ते राणीने करून दाखवलं. अहो असं काही नाहीये, ते तर तुम्ही सोबत होतात म्हणून हे शक्य झालं.